फ्रेंड्स, आज फ्लूइड मेकॅनिक्सचे एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत आणि यामध्ये जे क्वेश्चन आहेत तुम्ही एकही मिस करणार नाही आहेत. एका क्वेश्चनमध्ये ॲटलिस्ट 2-3 MCQ तर कवर होतीलच. लेट स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन इज पास्कल सेकंड इज द युनिट ऑफ. फ्लूइड मेकॅनिक्समध्ये युनिट्स हे खूप महत्त्वाचं आहे. फ्लूइड मेकॅनिक्समध्ये नाही तर पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपल्या युनिट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर पास्कल सेकंड युनिट कशाचा आहे? फर्स्ट ऑप्शन जो आहे प्रेशरचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर और न्यूटन पर mm स्क्वेअर. कायनेमॅटिक विस्कोसिटीचं युनिट मीटर स्क्वेअर पर सेकंड इज द SI unit of the kinematic viscosity and Stokes is the CGS unit of the kinematic viscosity. Then dynamic viscosity चं जे युनिट आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर is the SI unit of dynamic viscosity. But we know Newton per meter square is the Pascal. So Pascal second is the unit of dynamic viscosity. तर करेक्ट आन्सर असणार आहे डायनॅमिक विस्कॉसिटीचं युनिट पास्कल सेकंड. तर पास्कल सेकंड न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द SI युनिट. तर याचं CGS युनिट काय आहे? डायनॅमिक विस्कॉसिटीचं CGS युनिट आहे डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर हेच असतं पॉईज. 1 पॉईज इज द 1 डाईन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि सरफेस टेन्शन इज द फोर्स पर युनिट लेंथ. सो इट्स युनिट इज न्यूटन पर मीटर. तर पास्कल सेकंड इज द युनिट ऑफ डायनॅमिक विस्कॉसिटी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. An ideal fluid is one which obeys Newton's law of viscosity. आयडियल फ्लूइड काय आहे? आयडियल फ्लूइड इज इमॅजिनरी फ्लूइड जे की प्रॅक्टिकलमध्ये एक्झिस्टन्स नाही आहे. त्याची डायनॅमिक विस्कॉसिटी ही 0 असते. म्हणजेच फ्लूइड हे आयडियल फ्लूइड हे इनविस्किड असते. कोहेजन पण 0. डायनॅमिक विस्कॉसिटी 0 असल्यामुळे शियर स्ट्रेस पण 0 होणार आहे. सरफेस टेन्शन 0 असते आणि मेन आयडियल फ्लूइड इज इनकॉम्प्रेसिबल फ्लूइड. तर ऑप्शन पाहूयात. ऑप्शनमध्ये 1 विच ओबेज न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी जे फ्लूइड ओबे करतं त्याला न्यूटोनियन फ्लूइड म्हणलं जातं. आणि त्यामध्ये डायनॅमिक विस्कॉसिटी कॉन्स्टंट असते. 1 which obeys the Newton's law of viscosity is called as a Newtonian fluid. आता सेकंड ऑप्शन आहे फ्रिक्शनलेस आणि इनकॉम्प्रेसिबल. तर एक करेक्ट आन्सर आहे फ्रिक्शनलेस. म्हणजे डायनॅमिक विस्कॉसिटी ही 0 आहे. जेव्हा विस्कॉसिटी 0 असते तेव्हा ते फ्रिक्शनलेस असतं आणि इनकॉम्प्रेसिबल आहे. सो आयडियल फ्लूइड इज फ्रिक्शनलेस अँड इनकॉम्प्रेसिबल. व्हेरी विस्कस नो. फ्रिक्शनलेस अँड कॉम्प्रेसिबल आणि इनकॉम्प्रेसिबल असतं. तर करेक्ट आन्सर इज फ्रिक्शनलेस अँड इनकॉम्प्रेसिबल. नेक्स्ट क्वेश्चन इज द युनिट ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटी. परत युनिटवरच क्वेश्चन आहे. युनिट ऑफ कायनेमॅटिक विस्कॉसिटी. कायनेमॅटिक विस्कॉसिटी काय असते? कायनेमॅटिक विस्कॉसिटी इज डायनॅमिक विस्कॉसिटी डिवाइड बाय डेन्सिटी. And its unit is meter square per second. This is the SI unit and CGS unit is centimeter square per second. So correct answer is centimeter square per second is the unit of kinematic viscosity. Next question. If the dynamic viscosity of a fluid is 0.5 poise and specific gravity is 0.5, then the kinematic viscosity of that fluid in a Stokes is kinematic viscosity is the dynamic viscosity divided by
डेन्सिटी, डायनॅमिक विस्कॉसिटी दिलेली आहे 0.5 पॉईज. कायनेमॅटिक विस्कॉसिटी जी आहे ते स्ट्रोकमध्ये विचारलेलं आहे. स्ट्रोक इज द युनिट इन अ CGS. तर पॉईज पण CGS मध्ये आहे, तर ते ॲज इट इज ठेवूयात. आणि पुन्हा डेन्सिटीसाठी काय आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इंटू डेन्सिटी ऑफ डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इन अ युनिट ऑफ CGS. तर मग याचा आन्सर 0.5 गेट कॅन्सल इज 1 स्ट्रोक कुठे आहे, ऑप्शन C. जर तुम्हाला असं वाटत नसेल तर याला कन्वर्ट करून पण करू शकतात. तर 0.5 पॉईज 1 poise means 1/10 of Newton second per meter square. तर मग हे किती होणार, 0.05 Newton second per meter square. And kinematic viscosity divided by mu is 0.05 divided by density specific gravity दिलेला आहे 0.5 and density of water is 1000 kg per meter cube. This 0.05 divided by 500 is equal to 0.1 into 10 to the power minus 4. आणि तर याला स्ट्रोकमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे 10 to the power minus 4 ने डिवाइड केल्यानंतर स्ट्रोकमध्ये कन्वर्ट होतं, तर 1 स्ट्रोक याचा आन्सर येतं. 1 स्ट्रोक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. द विस्कॉसिटी ऑफ अ गॅस decreases with increase in a temperature, is independent of pressure for a very high pressure intensity. तर viscosity of गॅसची जी viscosity आहे ती डिपेंड अपॉन द मॉलिक्युलर मोमेंटमवर डिपेंड आहे. आणि जर टेम्परेचर इन्क्रीज झाला तर मॉलिक्युलर मोमेंटम पण इन्क्रीज होतं. सो विस्कॉसिटी ऑफ अ गॅस हे इन्क्रीज होतं. बट लिक्विडमध्ये काय होतं, लिक्विडचं जी विस्कॉसिटी आहे ते डिपेंड्स अपॉन द कोहेजन. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर कोहेजन हे डिक्रीज होतं. तेव्हा विस्कॉसिटी ऑफ अ गॅस इन्क्रीज होते विथ इन्क्रीज इन अ टेम्परेचर. ऑप्शन B इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी रिलेट्स. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचं स्टेटमेंट आहे, shear stress is directly proportional to shear strain, rate of shear strain. हे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीचं स्टेटमेंट आहे. शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ शियर स्ट्रेन, आणि यालाच रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन म्हणलं जातं. सो ऑप्शन B शियर स्ट्रेस अँड रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन. आता ऑप्शन D मध्ये विस्कॉसिटी अँड रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन आहे, तर हे विस्कॉसिटी हे नंतर येतं. शियर स्ट्रेस इज इक्वल टू न्यू इंटू d∅/dt. सो जे मेन आहे यांचं रिलेशन, तर शियर स्ट्रेस टू d∅/dt. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी रिलेट्स शियर स्ट्रेस अँड रेट ऑफ अँग्युलर डिफॉर्मेशन. नेक्स्ट क्वेश्चन इज कॅपिलरी हाईटशी रिलेटेड आहे हा क्वेश्चन. यामध्ये जे राईज आहे स्पेसिफिक वेट इन अ कॅपिलरी ट्यूब. सपोज दिस इज लिक्विड. आपण कॅपिलरी ट्यूब जर इन्सर्ट केली यामध्ये, तर यामधले जे लिक्विड आहे ते एकतर डिक्रीज होतं किंवा इन्क्रीज होतं, राईज होतं किंवा फॉल होतं ते लिक्विड. आणि याचं डायमीटर किती पाहिजे, 10 mm पेक्षा लहान असायला पाहिजे, तेव्हाच कॅपिलरी ॲक्शन होते. तर यामध्ये जी कॅपिलरी हाईट आहे, कॅपिलरी हाईट काय असते, H इज इक्वल टू 4 सिग्मा कॉस थिटा डिवायडेड बाय
रो जी डी. कॅपिलरी हाईट आहे, यामध्ये 4 सिग्मा. सिग्मा इज द सरफेस टेन्शन. कॉस थिटा, सपोज आपण थिटा 0 अझ्युम करूयात म्हणजे कॉस थिटा 1 होतं. एच इज इक्वल टू 4 सिग्मा. रो जी इज द गॅमा. ऑप्शनमध्ये गॅमा इन टर्म्स ऑफ गॅमा आहे म्हणून गॅमामध्ये कन्वर्ट केलं आणि आरमध्ये पण आहे. सो डीला आरमध्ये कन्वर्ट करायचं 2 इंटू आर. 2 सिग्मा डिवायडेड बाय गॅमा आर. तर ऑप्शन थर्ड इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. कॅपिलरी जी राईज होते ड्यू टू ॲडेजन होते आणि कॅपिलरी फॉल जे होते ते कोहेजनमुळे होते. बट जर क्वेश्चन असा विचारला की कॅपिलरी कशामुळे होते, तर कॅपिलरी इज ड्यू टू द ॲडेजन अँड कोहेजन बोथ. नेक्स्ट क्वेश्चन इज द इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर डेव्हलप्ड बाय सरफेस टेन्शन ऑफ 0.075 न्यूटन पर मीटर इन अ ड्रॉपलेट ऑफ वॉटर ऑफ 0.075 mm डायमीटर इज. इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर, ड्रॉपलेटमधील जे इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर आहे ते काढायचं आहे ड्यू टू द सरफेस टेन्शन. तर सरफेस टेन्शनमुळे जे इंटेन्सिटी ऑफ प्रेशर आहे ते 4 सिग्मा डिवायडेड बाय डी. 4 इंटू सिग्मा 0.075 न्यूटन पर मीटरमध्ये आहे आणि डायमीटर एम एममध्ये आहे, तर याला 0.075 मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. 10⁻³ हे गेट कॅन्सल. येतं 4000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिवायडेड बाय 4000 डिवाइड बाय 10⁻² चा स्क्वेअर करायचं म्हणजे आन्सर येणार आहे 0.4 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज द करेक्ट आन्सर. आता यामध्ये अजून 2 टर्म्स आहेत. जेटसाठी, लिक्विड जेटसाठी इंटेन्सिटी ऑफ प्रेशर किती असते 2 सिग्मा बाय डी. वॉटर ड्रॉपलेटसाठी ड्रॉपलेटसाठी आत्ताच पाहिलं 4 सिग्मा डिवायडेड बाय डी. अँड बबलसाठी इंटेन्सिटी ऑफ अ प्रेशर इज इक्वल टू 8 सिग्मा बाय डी. यामध्ये कोणताही क्वेश्चन विचारू शकतं. नेक्स्ट, सरफेस टेन्शन ऑफ अ वॉटर increases with decrease in a temperature, decreases with decrease in a temperature, is independent of temperature, none of the above. Surface tension is the property of liquid surface film to exert tension. जे सरफेस असतं लिक्विडचं त्याला मिनिमाइज करतं, त्या सरफेसला टेन्शन ॲक्ट करतं त्याच्यावर. तर सरफेस टेन्शन हे मेन जे होतं ते कोहेजनमुळं होतं. तर सरफेस टेन्शन हे मेन कशामुळे होतं कोहेजनमुळे होतं. तर कॅपिलरी कशामुळे होते ॲडेजन अँड कोहेजन बोथ. तर सरफेस टेन्शन ही मेन कोहेजनमुळे होते. आता यामध्ये जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर काय होणार आहे कोहेजन डिक्रीज होणार आहे. आता टेम्परेचर जर डिक्रीज केलं कोहेजन इन्क्रीज होणार. कोहेजन इन्क्रीज झालं म्हणजेच सरफेस टेन्शन इन्क्रीज होणार. सो इन्क्रीजेस विथ डिक्रीज इन अ टेम्परेचर इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, हा आपला आजचा लास्टचा क्वेश्चन आहे. आज तुम्ही सांगायचं आहे की कसा झाला हा व्हिडिओ. यात 1 किलो पास्कल इज इक्विव्हॅलेंट टू 1 किलो पास्कल. पास्कल काय असणार आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता किलो पास्कल म्हणल्यानंतर किलो पास्कल मीन्स 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 10⁻³ मीन्स 1000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द करेक्ट आन्सर. तर 10 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आपण आज. थँक्यू.